नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सोनारी गावामध्ये डोंजा जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब खरसडे, पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिस्किन, पलीकडच्या पंचायत समितीचे उमेदवार पंकज नाना पाटील, आपण सर्वजण उन्हामध्ये या ठिकाणी बराच वेळापासून उभा आहे. त्यामुळे माफी मागून सर्व व्यासपीठ पक्षाचे गावातले सोनारीला आलेले तालुक्यातील सर्व नागरिक, 28 तारखेला दुर्दैवी घटना घडली. सकाळी दादांच्या अपघाताची बातमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाली. ही बातमी कुणीतरी खोडसाळपणाने टाकली असेल अशी आपल्या सर्वांची समजूत होती, परंतु दुर्दैवानं ती बातमी खरी निघाली. माझ्यावर, तुमच्यावर, मतदारसंघावर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर आणि दादांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात त्या ठिकाणी झाला आणि कधी न भरून निघणारं नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्याची श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. दादांचं माझ्यावर, माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा वारल्यानंतर 2-3 महिन्यातच मी त्यांना छोट्या मोठ्या कामाला भेटलो. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा आशीर्वाद, मार्गदर्शन मला लाभलं. मतदारसंघाला जास्तीचं लक्ष त्यांचं आपल्या मतदारसंघामध्ये होतं. प्रशासनावर त्यांचा दबाव होता. सत्तेत असलं तर कोणत्याही नेत्याचा अधिकारी ऐकतात. विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दादांचा दबदबा होता. आपल्याला कुठली एखादी अडचण आली, आपण तर काही कुठलं 2 नंबर नाही, कुठलं मोठं विषय नाही, परंतु समाजाचं, लोकांचं, मतदारसंघातलं एखादी अडचण आली, एखादा फोन केला इथून आपण, तर यंत्रणा दादा फिरवत होते. तुमच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक आपली अडकलेली होती. दादांच्या एका फोनवर हेलिकॉप्टर आपल्या मतदारसंघामध्ये आणलं, ही दादांची ताकद होती. आपल्या माग आधार होता, आशीर्वाद होता. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता आपण कुणाला बोलायचं, कुणाकडे आपला प्रश्न न्यायचा, हा सगळ्यांनाच आपल्याला पडलेला प्रश्न आहे. परंतु दुसरीकडे दुर्दैव घटना घडली असली तरी दादांनी जो पक्ष मोठा केलाय त्या ठिकाणी त्याचे पक्षाचे कार्यकर्ते इलेक्शन मध्ये उभा आहेत. एरवी इलेक्शन नसतं तर महिनाभर आपला हा कार्यकर्ता घराच्या बाहेर निघाला नसता दुःखामुळं. परंतु आज एकीकडे इलेक्शन, एकीकडे दुर्दैवी घटना. आपण कुठलाही बँड, कुठलाही त्या ठिकाणी ढोलीबाजा नाही, कुठलंही त्या ठिकाणी फटाके नाहीत, त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीनं प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे. शेवटी दादा असते आणि त्यांच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला उभे आले असते तर दादा सुद्धा प्रचारामध्ये एखादी घटना विसरून कामाला लागले असते. आणि आज तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, सर्व कार्यकर्त्यांची. सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये 100% आपले एका जागेवर आहेत, ह्याच्या मनामध्ये आपल्याला शंका नाही. परंतु आपण ही ताकद येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये टिकवणं, जोपासणं आणि त्याचं रूपांतर मतदानामध्ये करणं, हीच खरी दादांना श्रद्धांजली आहे, हे मी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी सांगतो. दादांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये इतरांपेक्षा जास्तीचा वाटा त्यांचा आहे. सीना कोळेगावचं धरण माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये सुरुवात झाली. आपण मला आमदार केला, आशीर्वाद दिला, त्यावेळेस या धरणाचं पाणी
आपण या ठिकाणी या धरणामध्ये थांबवलं. हे सर्व दादांच्या माध्यमातून कामं झाली. 220 केव्ही सबस्टेशन आपण आपल्या सोनारीच्या जवळ उभा केलं. त्याच्या उद्घाटनाला काय दादासाहेबजी सांगितलं. आणि हे MECB ची कामं आपण या ठिकाणी मार्गी लावली. आज सोनारी असल, आसपासच्या गावातल्या लोकांना असल, लाईटीची सगळ्यात मोठी अडचण येते. 10, 15, 33 केव्ही आपण केलेले, परंतु आणखीन आपल्या ह्या भागामध्ये 33 केव्ही झाल्याशिवाय हा आपला लाईटीचा प्रश्न सुटणार नाही. आणि 100% हे काम आपण या ठिकाणी मार्गी लावू, हे तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आपलं सोनारी हे ग्रामदैवत आहे. महाराष्ट्रातून लोक येतात. आज सुद्धा रविवारी बघा जत्रेचं यात्रेचं स्वरूप आहे. आणि ह्या गावाचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपलं तीर्थक्षेत्रामध्ये आपलं गाव हे ब वर्गामध्ये आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण आमदार असताना प्रयत्न केला. ब वर्गाचं महत्व एवढं आहे की एकदा ब वर्गामध्ये तुमचं नाव आलं की प्रत्येक वर्षी शासन तुम्हाला या ठिकाणी पैसे देते. आपल्यावर कुणाला टीका करायची नाही, काय नाही, परंतु जे आपण केलंय त्याची कागदपत्र पुरावे आपल्याकडे. आणि ह्या ब वर्गाचा निधी आणि तीर्थक्षेत्राच्या निधीसाठी येणाऱ्या काळामध्ये आपले जिल्हा परिषद कडून सुद्धा निधी असतो, DPC मधून सुद्धा असतो, शासनाचा असतो. ह्या गावाला आपण मदत करण्याची भूमिका करणार आहोत. डोंगगाव देखील आपल्याकडे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मागच्या आपल्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. जास्त विकासावर मी बोलत नाही, विरोधकावर मी बोलत नाही. आपलंच काम एवढं आहे की ते सांगत बसलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आज दुःखद प्रसंग आहे, प्रसंग वेगळा आहे. लांबलचक बोलणं गरजेचं नाही. जिल्हा परिषद मेंबर आपले होतकुरू आहेत, भाऊसाहेब खरसडे, त्यांना जिल्हा परिषदच्या कामाचा अनुभव आहे. निधी कसा आणायचा त्यांना माहिती आहे. बापूंना देखील पंचायत समिती ह्याचा अनुभव आहे. पंकज पाटील यांना MECB चा एवढा दांडगा अनुभव आहे की कोणतंही काम पलीकडच्या गटामध्ये काम करणारी माणसं आहेत. आणि ह्यांना भेटण्यासाठी तुम्हाला कसली अडचण येणार नाही असे तरुण आणि लोकांच्या कामाला येणारे नेते आहेत. आणि ह्या सर्वांच्या माग दादासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे. नेटके तात्या बरोबर आहेत आपल्या, अशोक बाबा आपल्या बरोबर आहेत, अनेक ज्येष्ठ मंडळी आपल्या बरोबर आहे. आपली टीम आहे तिथंच आहे. आणि आपली टीम एका जागेवर असल्यावर आजच्या ह्या राजकीय परिस्थितीमध्ये काय चित्र निकालामध्ये येणारे निवडणुकीमध्ये हे वेगळं आपल्याला या ठिकाणी सांगायची गरज नाही. फक्त चिकाटीनं आपण आपलं या ठिकाणी काम करावं. येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ हो बटन दाबून आपण मतदान करावे विनंती करतो. आणि तात्यांनी सांगितलं की लाईटीचा प्रश्न ह्या गावचा अतिशय गंभीर झालेला आहे, परिसराचाच. त्याचं देखील 100% तात्या आपण हे लाईटीचा प्रश्न सोडू. परंतु हे टेम्पररी झाला. आपल्याला कायमस्वरूपी नवीन 33 केव्ही हितं देऊन कायमस्वरूपी आपला हा प्रश्न या ठिकाणी सोडू. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, कायदा न्यूज, परंडा.